सोमवारपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होते। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून चहापानाचं आयोजन करण्यात आले। सायंकाळी 5:30 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर कार्यक्रमाचं आयोजन आहे। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असतील। विरोधी पक्षाला देखील चहापान कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यात आले। विरोधक या चहापानाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार की नेहमीप्रमाणे बहिष्कार टाकणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन विरोधी पक्ष नेत्यांविनाच होणार आहे। दोन्ही सभागृहातील विरोधी पक्ष नेते पद अजूनही रिक्तच आहे। विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होतंय। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारचा चहापानाचा कार्यक्रम आहे। विरोधक चहापानावर बहिष्कार टाकण्याची शक्यता आहे। आज सायंकाळी मंत्रिमंडळाची बैठक होईल, त्यानंतर पत्रकार परिषद होईल। तर 35 वर्षांनंतर प्रथमच अजित पवार नसलेलं अधिवेशन पार पडतंय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं हे पहिलंच अधिवेशन आहे। दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष नेता नसलेलं हे पहिलं अधिवेशन आहे। 6 मार्चला अर्थसंकल्प, कर्जांचा बोजा 9.5 लाख कोटींवर जाणार आहे। अभ्यागतांना पास देणं बंद आहे, गर्दी कमी दिसणार आहे। अधिवेशनादरम्यान राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक होईल।